कोल्हापूर जिल्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीतर्फे 11 ते 19 एप्रिल अखेर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी आमदार व जयंती महोत्सवाचे अध्यक्ष राजीव आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सवच्या समितीच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीपासून 24 तारखेपर्यंत आम्ही सगळेजण त्या ठिकाणी या जयंती महोत्सव समितीचे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। आज आपल्या माध्यमातून सगळ्या बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांना भीमसैनिकांना मी विनंती करू इच्छितो आहे की या सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या सगळ्या विविध कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं। यामध्ये 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं व्याख्यान आहेत, काही मग प्रकाश नाईक व विजय काळे यांचं व्याख्यान आहे। त्या दिवशी 2 तारखेला 12 तारखेला PS कांबळे यांचं व्याख्यान आहे। असे विविध 12 तारखेपासून 13 तारखेला संध्याकाळी बिंदू चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायसाठी आपण सगळ्यांनी जमायचं आहे। 14 तारखेला रक्तदानाचा कार्यक्रम तिथं होणार आहे, पथनाट्याचा कार्यक्रम होणार आहेत। असे विविध भरगच्च कार्यक्रम आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीनं होणार आहे। आज इथं सांगायला मनापासून आनंद होतो आहे की या जयंती महोत्सव समितीमध्ये अनुसूचित जातीमधल्या सगळ्या 59 जाती यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। एक अत्यंत मनाला समाधान वाटणारी अशी एक बाब आज या कोल्हापूर जिल्ह्यातून सुरू झालेली आहे। आता निव्वळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फक्त एखाद्या कुठल्या वर्गानं समाजानं न करता आम्ही सगळ्या बहुजन समाजाने या जयंती महोत्सव समितीमध्ये सहभागी झालेले आहेत। त्या पद्धतीनं प्रत्येकजण आता यामध्ये काम करायला लागलेलं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनीच या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं। महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती 11 तारखेला आहे होय, त्या दिवशी संध्याकाळी व्याख्यान आहे। अशा सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं ही आपल्या माध्यमातून मी सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो।